घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला वर्ष पूर्ण झालं तरी संशयाच्या फेऱ्यात अडकलेले निलंबित तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाहीये। ती का झाली नाही, त्यांच्यावर कारवाई होणार का, हे गूढ आता कायम आहे। खालिद यांनी होर्डिंगला परवानगी दिली नसती तर ही दुर्घटना घडली नसती असा सूर होता। गेल्या वर्षी दिनांक 13 मे रोजी घडलेल्या या दुर्घटनेत 17 जणांचे बळी गेले होते तर 74 जण जखमी झाले होते। होर्डिंगला परवानगी देताना पदाचा गैरवापर, प्रशासकीय त्रुटी ठेवणे आणि परस्पर निर्णय घेणे असा ठपका खालिद यांच्यावर ठेवण्यात आला होता। या दोन्ही बातम्यांसंदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। भूषण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला आता वर्ष पूर्ण झाले। एकीकडे या होर्डिंगवरचा जो निकाल आहे तो अजूनही कागदोपत्रीच आहे, तर प्रशासकीय त्रुटी ठेवणे आणि परस्पर निर्णय घेणे असा ठपका खालिद यांच्यावर ठेवण्यात आला होता। त्यावरही अद्याप कारवाई झालेली नाहीये। याबद्दल सविस्तर माहिती काय द्याल? नक्कीच कृपा, एकंदर घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ज्यामध्ये 17 जणांचा निष्पाप जणांचा बळी गेला होता, त्या दुर्घटनेला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। मागील वर्षी 13 मेला ही दुर्घटना घडली होती। मात्र या संपूर्ण दुर्घटनेमध्ये ज्यांच्यावर पहिला ठपका ठेवण्यात आला ते म्हणजे तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यावरती फक्त निलंबित करण्यापुरती कारवाई झालेली आहे। त्यानंतर पुढची कारवाई त्यांच्यावर झालेली नाहीये। त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई होणार का? कारण या संपूर्ण होर्डिंगला लावण्याची परवानगी त्यांनी दिली होती। त्यांनी जर परवानगी दिली नसती तर अशा प्रकारची दुर्घटना घडलीच नसती। अशा प्रकारे देखील सूर आळवला गेला। त्यामुळे संपूर्ण खटल्यामध्ये वर्ष पूर्ण झालं तरी सुद्धा कुठेतरी त्यांना निलंबित करण्या व्यतिरिक्त कोणती कारवाई का केली नाही असा सवाल देखील विचारला जातो आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण दुर्घटनेनंतर पालिकेने जागे होत, खडबडीतपणे जागे होत एकंदर नवीन धोरण आखलं, ज्यामध्ये जे होर्डिंग जे आहे ते कोणत्याही प्रकारे फुटपाथवर, दुभाजकावर किंवा इमारतीच्या गच्चीवर लावू नये अशा प्रकारे देखील त्यांनी नवीन धोरण तयार केलं। मात्र त्या धोरणाची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी अद्याप वर्ष होऊन गेलं तरी झालेली नाहीये। त्यामुळे ते धोरण अद्याप कागदावरच आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये अजून एक दुर्घटना घडण्याची वाट पालिका पाहत आहे का असा संतप्त सवाल सध्या विचारला जात आहे। कृपा, निश्चितच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।